नमस्कार मैत्रिणींनो, मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। तर आज तुम्हाला मी गवारीची भाजी ही रेसिपी दाखवणार आहे। तर चला मैत्रिणींनो, आता गवारीची भाजी कशी करते बघा। मी पहिल्यांदा गवार स्वच्छ धुवून निवडून घेतलेली आहे। पावशेर गवार ही घेतलेली आहे। तर चला आता या गवारीच्या भाजीमध्ये मी काय काय टाकते हे तुम्ही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा। चला आता या गवारीच्या भाजीमध्ये मी पहिल्यांदा कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतलेली आहे। तर पहिल्यांदा यामध्ये कढीपत्ता कोथिंबीर आपल्याला वापरायची आहे। आणि त्यानंतर आणखीन काय काय मसाले मी वापरते हे तुम्ही नक्की बघा। तर चला मैत्रिणींनो, आता यामध्ये मी आणखीन काही मसाले वापरणार आहे। तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात, आवडत असतील तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आता यामध्ये मी लाल मिरची, खोबरं, लसूण आणि जिरे याचं वाटण करून घेणार आहे। तर मग आपलं हे वाटण तयार झालेलं आहे। तर चला मैत्रिणींनो, आता मी भाजी करायला सुरुवात करते। तर पहिल्यांदा आपण गॅसवर एक छोटा कुकर मी ठेवलेला आहे। आता या कुकरमध्ये मी अर्धा पळी तेल टाकून घेतलेलं आहे। आता आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे। आता फोडणीमध्ये मी कढीपत्ता टाकून घेतलेला आहे। आता त्यानंतर आपल्याला त्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद, हिंग आणि कांदा लसूण मसाला आम्ही फोडणीमध्ये टाकलेला आहे। तर बघा मैत्रिणींना, अशा प्रकारे आता मी ही फोडणी देऊन घेतलेली आहे। आता हे व्यवस्थित आता आपण हलवून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण त्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकायचे आहे। आता त्यामध्ये आपण अर्धी वाटी पाणी टाकून घेऊया। आता त्यानंतर आता व्यवस्थित हलवून आपण त्यामध्ये मी अर्धा चमचा कूट टाकणार आहे। आणि आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते वाटण मी यामध्ये 1 चमचा टाकणार आहे। आता यामध्ये 1 चमचा मी ते वाटण टाकून घेतलेलं आहे। आता ते व्यवस्थित आपण परत हलवून घ्यायचं आणि कुकरला झाकण लावून घेऊया। आता त्यामध्ये मीठ आणि कोथिंबीर टाकायची आणि नंतर आपण झाकण व्यवस्थित हलवून झाकण लावून देऊ कुकरचं। तर बघा, आता मीठ कोथिंबीर टाकल्यानंतर ते परत एकदा आपण व्यवस्थित त्याला मसाले मिक्स करून घेऊ आणि नंतर कुकरला झाकण लावून फक्त कुकरच्या झाकणामध्ये वाफ भरू द्यायची। झाकणात वाफ भरली की गॅस बंद करायचा आणि कुकरची जर शिट्टी झाली तर मग भाजी ही जास्त शिजली जाते। तर बघा मैत्रिणींना, आता हे कुकरचं झाकण लावून आपण 2 मिनटं त्यामध्ये वाफ भरू देऊया। तर बघा मैत्रिणींना, आता आपली भाजी रेडी झालेली आहे। मी सर्विंग बाउलमध्ये काढून घेतलेली आहे। ही भाजी दिसायला पण खूप छान दिसते आणि टेस्टी पण खूप लागते। तर बघा मैत्रिणींना, तुम्ही नक्की करून बघा अशा प्रकारची भाजी आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।